कालचा मुक्काम संजीवनी माचीवर होता आणि रात्री काय मी व्हिडिओ बनवला नाही, सगळे दमले होते, उशीर झाला होता। मागे तुम्ही बघू शकता बाले किल्ला, ही आपली मंडळी आवरावरीची कामं करतात। आता आपण इथनं निघूया तोरणा गडाकडे। वाटेत मी तुम्हाला अपडेट देत राहील जसा रूट असेल तसा। चला आपण आपल्या प्रवासाला लागूया। जय शिवराय। राजगडावरून तोरणाकडे जाताना जो रूट आहे तो मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो। आता मी संजीवनी माचीवर आहे आणि तुम्ही बघू शकता पाण्याच्या टाक्या आहेत पुढे। राजगडाचा जो आळू दरवाजा आहे त्या रूटने आपण उतरणार आहोत। या पाण्याच्या टाक्या लागतात, समोर भगवा लागलाय। हा आळू दरवाजा आहे समोर आपल्या। या दरवाजाने आपण उतरणार आहोत। हा समोर दिसला आळू दरवाजा। या दरवाजा मार्गे आपण संजीवनी माचीला वळसा मारून तोरणाच्या दिशेने जाणार आहोत। आपण संजीवनी आळू दरवाजा उतरत आहोत। उतरूया। इकडे बरोबर। चल 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 फोटो काढतो। सूर्योदय, काळेश्वरी बुरुज। हा काळेश्वरी बुरुज आहे, हा डोबा, हा बाले किल्ला आणि संपूर्ण संजीवनी माची। चल संजीवनी माची उतरल्यानंतर संजीवनी माचीच्या टोकाला जर आपण आलो की आपल्याला हा रूट लागतो दोन, हा एक इकडे आणि इकडे। आपल्याला हा रूट पकडायचा आहे तोरणाकडे जायला। समोर तोरणा दिसते, ही दार आपल्याला चढून जायची आणि मार्किंग आहे कातळ कोरीव पायऱ्या पूर्वीच्या काळच्या। समोरचा रॉक पेज आपली मंडळी उतरत आहे, तुम्ही बघू शकता संदेश येतोय। हा थोडा रिस्की रॉक पेज आहे, त्यानंतर थोडं व्यवस्थित आहे खाली या बाजूला। संजीवनी माची उतरून तोरणाच्या दिशेने जाताना एक छोटीशी खिंड लागते नॉर्मल वाली। ही खिंड, ह्या खिंडीत आलो की लेफ्ट राईट काय करायचं नाही, ही समोरची वाट आहे, ही चढायची आपल्याला। आपण तेव्हा विश्रांती घेऊया। आमची मागे दोन मंडळी बाकी आहेत, ते आले की आम्ही निघणार आहोत। तोरणा समोर दिसतोय। हां तोरणा बुधला माची, ही धार आपल्याला अशी फिरून जायचं असं। एक नंबर गॅप ठेवू नका। हाय अमित। येस। अरे किती वेळ पटपट चला, तुमच्यामुळे आम्ही इथे थांबलोय। या कोण आहे रे बडबड करणारा? हां कोण आहे या बडबड करणारा रे? नुसतं टाइमपास करतो या पोरं। आहे आणि माय दोघे एकत्र घेतले बडबड झाले फक्त। तोरणा आणि राजगडच्या खिंडीमध्ये डांबरी रस्ता लागतो। हा
हा जो रूट आहे तो भुतोंडे गावाकडे जातो आणि हा जो आहे तो मेट पिलावर आहे तोरणा गडाकडे जायला. आपली टीम बसली आहे थोडी विश्रांतीसाठी. ही जी वाट आहे, आम्ही राजगडवरनं आलो तेव्हा ह्या वाटेने आलो, खाली उतार आणि मग डांबरी रस्ता लागला होता. आणि पुढे अजून तुम्हाला दाखवतो मी. इथे एक बोर्ड लागलाय, त्या बोर्डावर लिहिलंय तोरणाकडे जाणारी वाट. हे बघ तोरणा. आणि ही जी वाट आहे ना, ही पाऊल वाट, ही तोरणाच्या दिशेने जाते अशी वरती, मग ती डोंगर जा. चला आपण आता निघायला पाहिजे, बराच वेळ झाला. आपण ब्रेक घेतला होता. चला मित्रांनो, निघायचं का आपण? हा का हळूहळू नाही चालणार आपल्याला. आम्ही असंही तुमच्या मागे राहतो रे. आम्ही तुमच्या स्पीडला पकडू शकत नाही. हा कचरे काकांचं रूट वरच आहे ना. हा दिसेल ना आपल्याला, जे काय चुकणार नाही आम्ही. तुम्ही नका टेन्शन घेऊ. हे जे दिसतंय मंदिर आहे. आपण जी डांबरी रस्त्याची जी खिंड होती तिथून आपण समोरची टेकडी चढलो आणि पुढे आलो की ते मंदिर लागतं. आणि मंदिराच्या बाजूनेच ती पाऊलवाट आहे तोरणा गडाकडे जाणारी. त्याच्या आधी कचरे काकांचं घर लागेल आणि मग पुढे तिकडे. समोर तोरणा दिसतंय. आपली मंडळी तोरणाच्या दिशेने चालत आहे. घे ताक घे. मला पण द्या. द्या मला द्या. लोक आहेत का माझे? मगाशी आपण ताक पियालो, म्हणजे थोडी विश्रांती घेतली. आजीने छान ताक दिला आणि आता आपण आपल्या प्रवासाला लागलोय. आता आपण कचरे काका त्यांच्या घरी आलेलो आहोत. थोडा नाश्ता वगैरे करू आणि मग समोर तोरणा दिसतंय, तोरणाच्या दिशेने जाऊया. इथे पाठी लावले. जर तुम्ही तोरणा राजगड रेंज ट्रेक करत असाल तर कचरे काकांकडे जेवण नाश्त्याची सोय होते. चल जाऊया. आता आमचा नाश्ता होईल, मग आम्ही पुढे तोरणाकडे जाऊन निघू. नाश्ता सांगितला होता, झाला ना? मस्त एकदम. बसू आम्ही इथं, इथे बसतो सावलीत मस्त. हां इकडेच बसू. चल वरती. पोहे आमचे आलेले आहेत, सगळे पोहे घेत आहे. आणि मी जरा अभिप्राय नोंदवत आहे आपल्या टीमचा. वरनं छोटा घेतो. मग काय काय चला सगळे नाश्ता वगैरे करून घ्या, खाणं पिणं करून घ्या. नंतर आपल्याला तोरणाकडे निघायचं. समोरची धार आहे तिकडे आपण त्या वाटेने तोरणा. चला आपली पेट पूजा झाली आणि आपण आता निघूया. काकांबरोबर एक फोटो काढू, ग्रुप फोटो आमचा टीमचा, आणि आपण निघूया. दुपारचे 12:30 वाजलेले. तर तोरणा आमच्यापासून 1.5 तासाच्या अंतरावर आहे. सॉरी, अर्धा-पाऊण तासाच्या अंतरावर आहे. तुम्हाला दाखवतो. समोर तोरणा दिसतोय, बुदलामाची, झुंजार बुरुज, आणि या साईडला राजगड, समोर बालेकिल्ला, पद्मावती,
या साईडला संजीवनी. चला आपण निघूया, खूप उशीर झालाय. हो, तोरणाच्या अगदी जवळ आलो आपण. समोर बुदलामाची, समोर रणतोंडीचा बुरुज तोरणाचा. फायनली आपण बुदलामाची जवळ पोचलो आहे. 1:30 वाजलाय दुपारचा. आता वाळंजाई दरवाजा मार्गे भट्टीगाव. चल, कोण थांबलाय का? हां, ठीक आहे ठीक आहे. आता आपण तोरणाच्या बुदलामाचीवर आहोत. 2:30 वाजलेत दुपारचे. बराच अंतर बाकी आहे. अंधार पडायच्या आधी आपल्याला मोरी गावात पोचायचं आहे. बुदलामाचीचा बुरुज समोर दिसते, त्याचा बोर्ड पण लागला आहे. आणि आपण वाळंजाई दरवाजाकडे चाललो आहे. आता आपण वाळंजाई दरवाजाकडे चाललो आहे. ही जी वाट आहे ही वाळंजाई दरवाजाकडे जाते. वाळंजाई दरवाजा म्हणजे तोरणाचा चोर दरवाजाच म्हणावा लागेल. या दरवाजाने आपण भट्टी गावात उतरतो. सहसा ही वाट वापरत नाही, पण राजगड रायगड ट्रेक करताना बरेच भटके ही वाट वापरतात, जेणेकरून लवकरात लवकर आपण आपल्या पुढच्या मुक्कामी ठिकाणी पोचतो. वाळंजाई दरवाजा मंदिर आहे आणि टाका पण आहे तिथे. जस्ट राईट लाईटच खाली. वाळंजाई दरवाजाचा मेन एंट्रन्स आहे हा. एकदम व्यवस्थित बुरुज पण आहे आणि कमान पण एकदम पद्धतशीर शाबूत आहे. चल, समोर वाळंजाई दरवाजा. आपण आता उतरलोय आणि या धारेतनं आपण साईडनी कॉर्नरनी येते. वाळंजाई दरवाज्यातनं आपण खाली आलो की थोड्याच अंतरावर एक देवस्थान लागतं वाळंजाई देवीचं, आणि ते त्या बाजूलाच पाण्याचा टाका आहे. मी ते तुम्हाला दाखवणार आहे आता. हे समोर जबरदस्त असं पाण्याचा टाका आहे. हे देवस्थान आहे देवीचं. आपण दर्शन करू आणि आपण भट्टी गावाकडे वळलो. तोरणा राजगडच्या रेंजमध्ये जेव्हा आपण रायगडकडे वळतो वाळंजाई दरवाजा मार्गे, तर तुम्हाला एक पाण्याचा टाका लागतो. या रेंजमध्ये फक्त एकच पाण्याचा टाका आहे. हे सगळ्यांनी लक्षात असून द्या सगळ्यांना. आपण पाणी भरूया आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला लागूया. पाणी एकदम शुद्ध आहे. स्वच्छ आणि साफ पाणी. पाणी भरून झालंय. आता आपण निघूया. सगळे निघायच्या तयारीत. डॉक्टर, तुम्हाला कसं वाटतंय? एकदम छान. तब्येत ओके ना? थोडीशी नरम आहे, पण करूया आपण. प्रयत्न करूया. प्रयत्न नाही, आपला सक्सेस झालाच पाहिजे. करूया. काल कसं केलं आपण, आज हो. पण थोडा प्रयत्न करूया. म्हणजे शेवटपर्यंत घेऊन जाऊया. शेवटच्या पॅच पण थोडा उडूया. कसं उडता येईल. वाळंजाई दरवाजातून उतरताना हा घसरगुंडीवाला पॅच समोर सगळे घसरत येत आहे.
मस्त मस्त ये फटा सर आला 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 सर आला धुतला डॉक्टर साहेब लहानपणी नव्हते खेळले ते आता कंप्लीट करून घेत आहेत. डॉक्टर आमचे साईडला आहे, साईडला वरची गाडी आली वरची गाडी ते पडेल खाली खाली चल आणखी थोडं खाली चला मला पाहायचं होतं इथे. अरे ब्रेक संपला ब्रेक संपला अरे ऊपर आता येत नाही इकडे. चला झाला झाला आता काय नाही एवढं जास्त नाही. 5 वाजलेत आम्ही आता भट्टी गावात उतरलो. समोर तुम्हाला मी मंदिर दाखवतो. समोर मंदिर आहे. खूपच उशीर झाला आहे. अजून मोरी गावापर्यंत पोचायचं आहे आम्हाला. किती टाईम लागेल काय अंदाज नाही. भट्टी गावात पोचले. आता आपण इथनं हारपूड आणि गिळगाणीच्या रूटने जाणार आहोत. समोर भट्टी गाव. भट्टी गावातनं आपण निघालो आहे. आता गिळगाणी आणि हारपूड आणि लास्ट स्टॉप आमचा मोहरी असेल आजच्या मुक्कामाचा. चालतो आहे आम्ही. त्यावेळेस प्रॉपर करायचं आहे कारण मागच्या वेळेस गिळगाणी आणि हारपूडचा जो रूट होता तो आम्हाला कळला नाही कारण आम्ही गाडी करून गेलो होतो. यावेळेस बघूया. माझ्यावर संदेश आहे. या बाजूला संकेत आहे. मागे विपुल मागून येते. बाकीचे आमची 3 मंडळी आहेत त्यांनी गिवअप केलं आजच्या दिवसाचं. उद्या परत मोरी ते रायगड. चला चालत राहू. वाटेला अपडेट देत राहू. जय शिवराय. भट्टी गावातून घाट रस्ता चढून आलो की आपल्याला गिळगाणी गावाकडे जाणारी वाट दिसते. तुम्ही बघू शकता. आणि SRTLचा पण मार्किंग केलेलं आहे. म्हणजे सिंहगड राजगड तोरणा लिंगाणा हे बघा इथे मार्किंग केलेलं आहे. आणि गिळगाणी गाव 4 किलोमीटर गिळगा. आणि हा रोड आहे. या रोडनी जाणार आहोत आपण. पुढे कच्चा रस्ताही लागू शकतो. निघूया आता. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आपली मंडळी इथे थांबलेली आहे. चला तर निघूया. भट्टी गावातून आपण जेव्हा निघालो तेव्हा गिळगाणी आणि हारपूड हा रूट आहे आपला मोरी गावात पोचण्यासाठी. आता त्याच्यामध्ये कसं आहे की डांबरी रस्ता आहे नंतर कच्चा रस्ता लागतो. पण पावलाला SRTLचं हे मार्किंग केलेलं आहे. SRTL म्हणजे सिंहगड राजगड तोरणा लिंगाणा असं आहे. आणि समजा हे मार्किंग तुम्हाला नाही हे पुसलं गेला मिळालं नाही तर तुम्ही गिळगाणीचा जो डांबरी रस्ता आहे तो पकडायचा आणि कच्च्या रस्त्याने चालत जायचं. मी पावलाला तुम्हाला अपडेट देत जाईल. संध्याकाळचे पावणे 7 वाजलेत आणि आम्ही गिळगाणीच्या दिशेने वळतो आहे. अजून चालूच आहे. गिळगाणी आला नाही. 10-15 मिनटात गिळगाणी येईल. मग हारपूड आणि मोहरी असा प्रवास आहे आमचा. आता आमची या साईडला संकेत संदेश विपुल आम्ही 4च जण आहोत. आणि आमची आमचे 3 माणसं आहेत ते दुसऱ्या रूटने गेलेत. ॲक्च्युली हा टार्गेट जो आहे आम्हाला प्रॉपर ट्रेक करण्याचा आम्हाला पूर्ण करायचं आहे. त्यासाठी हा 8 तास आहे. बाकी आमचे 3 माणसं गाडीनेच गेले मोरी गावाकडे. उद्या चालत आम्ही मोरी गावातून रायगडकडे जाणार आहोत. आता थोडी विश्रांती घेतो. डांबरी रस्त्यावर असंच पडलं आम्ही. बोलू नंतर.
थोडं रिलॅक्स हो. संध्याकाळचे 7:30 वाजले. आम्ही आता गिळगाणी सोडला आहे. आता हारपूड आणि मग मोहरी. अजून किती वेळ लागेल माझ्या अंदाजे आम्हाला पोचायला मोहरी गावात अंदाजे 9, 8:30, 9 वाजू शकतात. चला आपण निघूया. पाऊलवाट काहीच नाही दिसत आहे. हो हो. रात्रीच्या अंधारात चालू आहे ट्रेक आमचा. अंधार पडलेला आहे. किती वाजले रे? 8ला 10 कमी. 8ला 10 कमी म्हणजे 7:45 वाजले. आम्ही आता हारपूडच्या टप्प्यात आहोत. थोड्याच अंतरावर मोहरी गाव लागेल. पहिल्यांदाच असा जो नवीन रूट आहे आणि रात्री आम्ही करतो आहे. आम्ही 5 जण आहोत. बाकीचे आमचे 3 मंडळी गाडीनेच पुढे गेले. माझ्याकडे संदेश आहे, संकेत आहे आणि विपुल आहे. 4 जण आहोत आम्ही. थोडा विश्रांतीसाठी थांबलो आहे. एका डोंगर धारेवर आहे. आजूबाजूला काहीच नाही. एकदम पूर्ण शांतता आहे. या सह्याद्रीतले भूते आम्हीच. हां. स्टेशन SRT रोड, सिंहगड, राजगड, तोरणा. टीम बसले. थकली आहे खूप. किती वाजले? 9 वाजायला आले. 10 वाजतील की काय आपल्याला मोहरीत पोचायला. फायनली आम्ही मोहरी गावात पोचलेलो आहोत. आत्ता वाजले किती वाजले रे? 11:15. 5 वाजता 5:30 वाजता भट्टी गावातनं निघालो होतो आणि आम्ही आता मोहरी गावात पोचलो आहे. समोर तुम्हाला SRTLचं हे दाखवतो मार्किंग. SRTLची मार्किंग आहे ही. SRTLचं मी खूप आभार मानेल. त्यांनी जी मार्किंग केले त्या मार्किंगमुळे आज आम्ही एवढ्या अंधारात पण हा ट्रेक पूर्ण करू शकलो. नाही तर कुठेतरी आम्हाला गाडीचा आधार घ्यावा लागला असता ट्रान्सपोर्टचा आणि मोहरी गावात भट्टी गावातून मोहरी गावापर्यंत यावं लागलं असतं. खरंच खूप आभार आहे.